LS मराठीमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांचा एकत्र विमान प्रवास। कुणीही एकत्र प्रवास करू शकतो। देवेंद्रजी आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र विमान प्रवास केला होता, यात काहीही राजकारण नसावं, गिरीश महाजनांचं वक्तव्य। मनोज जरांगे पाटलांना आमचा विरोध नाही, आम्ही 52% ओबीसी असताना आम्हाला 500 कोटी देता, मुठभर लोक ओबीसींचा वापर करतात। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून महायुती सरकारवर टीका। अमोल मिटकरी आणि रायगड जिल्ह्याचा काहीही संबंध नाही। मिटकरींचं त्यांच्याच पक्षात खच्चीकरण केलं जातंय, त्यांनी त्यांच्याबद्दलच विचार केला तर बरं होईल। योगेश कदम यांच्याकडून मिटकरींवर टीका। संजय राऊत काहीही म्हणतात, खासदार पंतप्रधानांच्या भेटीला जाऊ शकतात, न्यायालयावर दबाव येऊ शकत नाही, कारण भारताची न्याय व्यवस्था ही जगातील सर्वोत्कृष्ट न्याय व्यवस्थेपैकी एक। शिंदे गटाचे नेते दीपक केसरकरांचं वक्तव्य। मुंबई फिरण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या 17 वर्षीय मुलाचा लोकलमधून पडून मृत्यू। अचानक हात निसटल्यानं अपघात झाल्याची माहिती। नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, अनेकांच्या घराच्या भिंतींना तडे। नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्तारानं। जळगावात निकृष्ट रस्त्यांवर आमदार किशोर पाटील या ठिकाणी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। रस्त्यांची चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कारवाईची मागणी करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। जळगावच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलंय, आमदारांची ही प्रतिक्रिया होती। जळगावचा विकासात्मक कायापालट होणार, आमदारांचा विश्वास यावेळी पाहायला मिळाला। जळगाव शहरातील निकृष्ट रस्त्यांच्या कामावरून आता सत्ताधारी पक्षाचे नेतेच रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे। आमदार किशोर पाटील यांनी रस्त्यांच्या कामाची चौकशी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। नाही, ही वस्तुस्थिती आहे की मागच्या प्रशासकीय काळामध्ये झालेलं हे कामकाज आहे। त्यावेळेस महापालिकेमध्ये सत्ता नव्हती, प्रशासनाच्या काळामध्ये हे झालेलं कामकाज आहे। त्याच्यामुळे मला वाटतं मी कालचीच बातमी पाहिली, पालकमंत्री महोदय असतील किंवा मंत्री गिरीश महाजन साहेब असतील, यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना खडसावलेलं आहे। मला वाटतं या सगळ्या विषयाची तातडीने चौकशी होऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टर जर का दोषी असेल तर त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे। मला असं वाटतं की आज जळगाव शहरामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची कामाला सुरुवात झालेली आहे। ही वस्तुस्थिती आहे की मागच्या काळामध्ये जळगाव शहरात आभाळ फाटलं होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। त्याच्यामुळे हे अचानक दुरुस्त होईल असं कोणी स्वप्नातही पाहू शकत नाही। या सगळ्या शहराला लाईनीवर आणण्यासाठी किंवा विकासात्मक दृष्ट्या पुढे नेण्यासाठी किमान 2-4 वर्ष तरी लागतील। ही काही जादूची कांडी नाही की एक मंजूर करून आणले लगेच कामं होतील, असा अजिबात होणार। जागतिक आदिवासी दिनानिमित्त गोंदिया शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून विविध ठिकाणी पारंपरिक नृत्य सादर करत आपल्या समृद्ध संस्कृती आणि परंपरेचं दर्शन घडवलं। गोंदिया शहरात आदिवासी बांधवांच्या वतीनं भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। पारंपरिक वाद्यांच्या तालावर लोकनृत्य सादर करत रॅलीमध्ये उत्साहाचा जल्लोष पाहायला मिळाला। खासदार राजेंद्र जैन यांनी रॅलीचं स्वागत करत आदिवासी बांधवांना पुलाव वितरित करत त्यांनी आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या। आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या चरणी शतशत नमन। आणि आजचा दिवस आमच्या सर्व आदिवासी बांधवांसाठी फार महत्त्वाचा आणि गौरवाचा आहे। आणि महत्त्वाचा आणि गौरवाचा असल्यामुळे हे भगवान बिरसा मुंडाची जे आणि आदिवासी जागतिक दिवसची हे जे उत्सव रॅली आणि हे सर्व पारंपरिक पद्धतीने सर्व हे जे आम्हाला दिसून आलं हे आमच्यासाठी गौरवाची गोष्ट आहे। आणि ह्या आदिवासी जागतिक दिवसाच्या निमित्त भगवान बिरसा मुंडाच्या चरणी शतशत नमन आणि सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा। जुन्नर तालुक्यातील रेल्वेच्या मागणीवर माजी आमदार अतुल बेनके यांनी सत्तेतील आपल्याच पक्षाला कडक शब्दात सुनावलंय।
सत्ता कुणाची आहे यापेक्षा जनतेची मागणी महत्वाची अशी भूमिका घेत रेल्वेचा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली. जुन्नर तालुक्यात रेल्वे लाईन झालीच पाहिजे, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी समन्वयानं आणि एकजुटीनं पाठपुरावा करावा असं अतुल बेनके यांनी स्पष्ट केलं. मी ज्या पक्षात काम करतोय तो पक्ष सध्या सत्तेत आहे, पण सत्तेत असूनही सरकार लोकप्रतिनिधींच्या मागण्या ऐकत नसेल तरी सत्ता काय कामाची असा थेट सवालच त्यांनी केला. आम्हाला आमचं सगळ्यांचं मागणं आहे की ही रेल्वे लाईन झाली पाहिजे. ठीक आहे, मी ज्या पक्षात काम करतो तो पक्ष पण सध्या सत्तेत आहे. आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार सत्तेत असलं म्हणून काय झालं, सरकारचं कर्तव्य आहे की आमच्यासारखे लोकप्रतिनिधी जेव्हा त्यांच्याकडे मागणी करतात तेव्हा हे काम मार्गी लागलं पाहिजे. आणि स्वतःच्याच पक्षातलं सत्तेतलं सरकार जर ऐकत नसतं तर ही सत्ता पण काही कामाची नाही असं जाहीरपणे सांगणार आहे. आम्ही लोकांच्या प्रतिनिधी आहोत, लोकांच्यासाठी आम्ही सगळ्या मंडळी काम करतोय. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नियुक्तीविरोधात निवडणूक आयोगात तक्रार करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा परतूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. पक्षाच्या संविधानाला डावलून अंतर्गत लोकशाहीचे नियम धाब्यावर बसवून तटकरेंची नियुक्ती करण्यात आली आहे. तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आक्षेप घेत भाऊसाहेब गोरेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आमची तक्रार एकच आहे की महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची जी निवड झाली ही निवड बेकायदेशीर आहे. बेकायदेशीर अशी आहे की त्यांचा कार्यकाळ हा जुलै महिन्यात म्हणजे मागच्या महिन्यामध्ये संपला आणि त्यांनी स्वतःची निवड दादाच्या अपघाती निधनानंतर सुनेत्राताई यांच्या म्हणजे राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीसाठी जे विशेष अधिवेशन फेब्रुवारी महिन्यामध्ये बोलवले गेलं वरळीला, त्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करण्यात आली. त्या अधिवेशनामध्ये तटकरे यांनी स्वतःची निवड करून घेतली. 6 महिने अगोदर स्वतःची निवड करून घेतली. त्यांचा कार्यकाळ हा जुलै महिन्यामध्ये संपणार होता आणि त्यांनी फेब्रुवारी स्वतःची निवड करून घेतली. निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर नाही, उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख नाही, उमेदवारी वापस घेण्याची तारीख नाही, मतदानाची तारीख नाही, निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्याची नियुक्ती नाही आणि निवडणूक जाहीर करण्याची तारीख नाही. या सगळ्या प्रक्रिया न करता त्यांनी स्वतःची निवड करून घेतली. ही बेकायदेशीर आहे आणि महाराष्ट्रातल्या दादावर प्रेम करणाऱ्या आणि राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याला, निष्ठावंत कार्यकर्त्याला हे अजिबात प्रदेशाध्यक्ष म्हणून मान्य नाही. हीच आमची मागणी. बांधकाम कामगार उपायुक्त अमोल जाधवांना अटक. संसारोपयोगी साहित्यात पोलिसांची मोठी कारवाई. या प्रकरणी फिर्याद देणाराच निघाला आरोपी. आतापर्यंत 1,79,00,000चा मुद्देमाल जप्त. बांधकाम कामगार उपायुक्त अमोल जाधव यांना परतूर पोलिसांनी अटक केली आहे. जालना जिल्हा बांधकाम कामगार अधिकारी जाधव यांनी संसारोपयोगी साहित्याच्या संचात मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. जवळपास 100 ट्रक संच लाभार्थ्यांना वाटप न करता खासगी व्यक्तीला विकून मोठा घोटाळा केला गेलाय. काही दिवसांपूर्वीच अमोल जाधव यांनीच गैरव्यवहार झाल्याची फिर्याद परतूर पोलिसात दिली होती. त्याचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी मोठी कारवाई करत अमोल जाधव यांना अटक केली आहे. त्यामुळे फिर्यादीच आरोपी निघाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान आतापर्यंत 1,79,00,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. पुढील तपास सुरू आहे. ठाणे परतूर येथे दिनांक 24/4/2026 रोजी भारतीय न्याय संहिता कलम 318(4) व 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला. यातील फिर्यादी सरकारी कामगार अधिकारी जालना श्री अमोल मानसिंग जाधव हे होते आणि या तपासामध्ये एकूण आतापर्यंत 7 आरोपी आणि यातील फिर्यादी सुद्धा दिनांक 8/8/2026 रोजी यांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांचा PCR दिनांक 9 आजपर्यंत पाळत आहेत. आणि यामध्ये यातील आरोपितांनी जे बांधकाम मजूर असतात त्यांना मिळणारे जे साहित्य आहे ते त्यांना वाटप न करता ते एका खासगी वाहनामध्ये वाहतूक करताना मिळून आला. जयंत पाटील आणि फडणवीसांचा प्रवास निव्वळ योगायोग होता असं उभाटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय. मुंबई गोवा महामार्गाची कामं निकृष्ट आहेत.
राऊतांनी घणाघात केलाय. शरद पवार मोदी भेटीतून निष्पन्न काय, विनायक राऊतांनी सवाल देखील केलाय. रामदास कदम आणि प्रसाद लाडांवर विनायक राऊतांनी टीका केली आहे. तसा त्या म्हणजे त्या प्रवासातून खूप मोठं काहीतरी राजकीय षडयंत्र रचलं गेलंय असं काही नाही आहे. काय ते आत्ताचे जे ठेकेदार आहेत रस्त्याचे, हे केवळ आणि केवळ टक्केवारी देऊन त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मिळवलेलं असल्यामुळे आत्ताचे रस्ते सध्याच्या शासनकर्त्यांच्या भल्यासाठी आणि ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी होतात. त्याचा प्रत्यक्ष नागरिकांना काही फायदा होत नाही. ब्रिज बांधले की अवघ्या 3 महिन्यामध्ये कोसळतात, रस्ते कोसळतात, रस्त्याला खड्डे पडतात. त्यामुळे अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाची कामं करायची आणि त्याच्यातून बेसुमार नफेखोरी कमवायची आणि त्याच्यातला काही बराचसा मोठा हिस्सा मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवायचा, हा सध्या ठेकेदारांचा एकमेव धंदा चालू झालेला आहे. सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात वेगवान घडामोडी. जालन्याच्या कुंभार पिंपळगाव येथे नवीन बस सेवा सुरू. राजमाता जिजाऊ एसटी बसचं केलं स्वागत. बस स्थानक आगारातील चालक, वाहक तसेच वाहतूक नियंत्रकांचा सत्कार. पावसाच्या सरींनी लोणावळा बहरला. लोणावळ्यातील पावसाची पर्यटकांना भुरळ. भोशी धरणावर पर्यटकांची तुफान गर्दी. पंढरपूर वारी करून संत तुकाराम महाराजांची पालखी देहूत परतली. पालखीचं देहूत आगमन होताच भाविकांकडून मोठ्या उत्साहात स्वागत. हिंगोलीत कामिका एकादशी निमित्त औंढा नागनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. 8व्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाची भाविकांना ओढ. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पनवेलमध्ये दाखल. राज ठाकरे यांच्या हस्ते पनवेल मनसेच्या मुख्य पक्ष कार्यालयाचं उद्घाटन. पुण्यातील शिरूरमध्ये नंबर प्लेट विना गौण खनिज वाहतुकीचा प्रकार समोर. महसूल विभागासह परिवहन आणि वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा भिवंडीतील लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू. तोल जाऊन पडल्यानं मृत्यू झाल्याची माहिती समोर. जागतिक आदिवासी दिनी जळगावात भिल्ल प्रदेश क्रांती सेनेचा एल्गार. राज्यस्तरीय अधिवेशन उत्साहात संपन्न. खासदार राजकुमार राऊत, पालकमंत्री गुलाबराव पाटलांची उपस्थिती. रत्नागिरीतील खेडमध्ये जागतिक आदिवासी दिन जल्लोषात साजरा. रामदास कदम, योगेश कदम यांच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार. आणखी काही विशेष घडामोडींसाठी आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.